नमस्कार. व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट अशी पनीर भुर्जी बनवून दाखवणार आहे. सकाळच्या काही गडबडीमध्ये अशी पनीर भुर्जी तुम्ही अगदी 10 मिनिटात बनवून टिफिनला सुद्धा देऊ शकता. ही पनीर भुर्जी तुम्ही रोटी, नान, चपाती, भात किंवा मग पावासोबत देखील खाऊ शकता. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला आपल्याला चॉपरमध्ये 1 कांदा, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, त्यासोबत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, अर्धी सिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे आपल्याला बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने एकदम बारीक असं कट करून घेऊ शकता. मिक्सरमध्ये वाटायला गेलं तर ते एकदम बारीक होतं, त्यामुळे बघा चॉपरमध्ये असं एकसारखं बारीक कट केलं जातं. वाटीमध्ये 4 चमचे आंबट नसलेलं घट्टसर दही घ्यायचं. त्यामध्ये पाव चमचा कस्तुरी मेथी, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कुठलाही साठवणीचा मसाला, 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे रंगासाठी. आता सुरुवातीला पाणी न घालता दह्यामधल्या छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या. जर सुरुवातीलाच पाणी घातलं तर दह्यामधील गुठळ्या मोडत नाहीत. त्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा हे असं छान फेटून घेतलं. नंतर यामध्ये 1 मोठा चमचा एवढं बेसन पीठ घातलेलं आहे. पुन्हा एकदा 1 कपभर यामध्ये पाणी घालून छान असं फेटून घ्यायचं. बेसन पीठ यामध्ये न भाजताच घालायचं आहे. त्यासोबत कस्तुरी मेथी मी भाजून त्याची पावडर करून यामध्ये घातलेली आहे. पनीर भुर्जी बनवण्याकरता इथे मी पाव किलो एवढं पनीर घेतलेलं आहे. तर साधारण 5 ते 6 दिवस झालेलं आहे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं होतं. असं ताजं आणि फ्रेश राहण्याकरता हे पनीर फ्रीजमध्ये कसं स्टोअर करायचं हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहू शकता. बघा, 1 तुकडा मी तुम्हाला कट करून आणि असा दाबून सुद्धा दाखवते. एकदम असं मऊ लुसलुसीत पनीर राहतं. गॅसवरती कढईमध्ये 3 चमचे एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे. चॉप केलेला आपण कांदा टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आणि छान असं हे सर्व साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दह्याचं जे बॅटर आपण बनवलं होतं मसाला घालून ते यामध्ये घालायचं आहे. तर यामध्ये आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे. साधारण सुरुवातीला बघा 1 ग्लासभर मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 1 कपभर यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. साधारण 1.25 ग्लास एवढं मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. यानंतर चमच्याने ही ग्रेव्ही एकदा हलवून घ्यायची आणि ग्रेव्हीला उकळी यायला लागली की यामध्ये हाताने कुस्करून पनीर घालायचं किंवा मग तुम्ही मोठ्या किसणीने किसून सुद्धा हे पनीर घालू शकता. पनीरचे मोठे मोठे तुकडे देखील यामध्ये छान लागतात. तर बघा, या पद्धतीने तुम्ही नक्की पनीर भुर्जी बनवून पहा. खूप छान लागते, खूप मस्त लागते. आता लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे पनीर आपल्याला छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, छान असं पनीर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवून यावरती झाकण ठेवून साधारण 2 मिनटं एवढं आपल्याला ही पनीर भुर्जी शिजवून घ्यायची आहे. तर बघा, स्टीलची कढई आहे त्यामुळे 2-2 मिनिटांनी आपल्याला हे तळापासून हलवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला ही पनीर भुर्जी शिजवून घ्यायची आहे. पनीर अगदी लवकर शिजतं त्यामुळे 4 मिनिटातच ही भाजी आपली तयार होते. त्यानंतर यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. पनीर भुर्जी एकदम कोरडी करायची नाही, नाहीतर खाताना ती घशामध्ये अटकते. त्यामुळे एवढी ग्रेव्ही आपल्याला पनीर भुर्जीमध्ये ठेवायचीच आहे. आता ही गरम असल्यामुळे तुम्हाला जास्त दिसते. थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही अजून कमी होते आणि एकदम रसरशीत अशी पनीर भुर्जी तयार होते. यानंतर पनीर भुर्जी छान अशी एकजीव होण्याकरता चमच्याने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे. तर बघा, छान अशी ग्रेव्ही मिळून आलेली आहे. आपली ही पनीर भुर्जी खाण्यासाठी रेडी आहे. तर बघा, नक्की बनवून पहा. आणि शेवटी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. यामुळे ही पनीर भुर्जी खूप छान लागते. किंवा मग तुमच्याकडं आमसूल असेल तर आमसूल घाला. वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. या नवीन पद्धतीने पनीर भुर्जी बनवून पहा, खूप मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर अजून पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंकसुद्धा दिलेली आहे. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.